प्रस्तुती सनातन वैदिक ग्रंथ. प्रिय आत्मन, आमगेल्या वैदिक सनातन धर्मांतून प्रमुख जावन सहप्रकाराची साहित्य सची ही कंची म्हळ्यार श्रुती, स्मृती, इतिहास, पुराण, आगम आणि दर्शन ग्रंथ. आमगेल्या वैदिक सनातन धर्मांतून अत्यंत श्रेष्ठ ग्रंथ म्हळ्यार वेद. वेदांक श्रुती म्हणून सांगतात. वेदांक महत्व कसले म्हळ्यार वेद अपौरुषेय. वेद खंयचे मनशान जावं, खंयचे देवतेन जावं, खंयचे ऋषीन जावं रचन न्हय. सृष्टी कशी अनादी की तशींची ही वेदय अनादी. वेद म्हळ्यार ऋषींनी गाढ ध्यानांतून द्रष्टा जावन पळयिल्ले मंत्र. वेद म्हळ्यार कसो अर्थ म्हळ्यार ज्ञान म्हणून. वेद जगत्या 800 ग्रंथांपैकी अत्यंत प्राचीन ग्रंथ. वेद 4 आसाची: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद म्हणून. प्रति एक वेदांतूय 4 भाग आसाची. ही खंयची म्हळ्यार संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. आमगेल्या देशांत वर्ण आणि आश्रम पद्दती आसतना विंगड वर्णाचे आणि विंगड आश्रमाचे वेदाचे विंगड भागाचे अनुष्ठान करता आशिल्ली ती. उपनिषदांक वेदांत म्हणून सांगतात. उपनिषद मस्त संख्येर असल्यारी 10 उपनिषदांक मात्र प्रमुख उपनिषद म्हणून स्वीकार केल्या ती. ही 10 उपनिषद खंयची म्हळ्यार ऋग्वेदादकून ऐतरेय उपनिषद, यजुर्वेदादकून बृहदारण्यकोपनिषद, तैत्तिरीयोपनिषद, कठोपनिषद आणि ईशावास्योपनिषद. सामवेदादकून छांदोग्योपनिषद आणि केनोपनिषद. अथर्ववेदादकून मुंडकोपनिषद, मांडुकोपनिषद आणि प्रश्नोपनिषद. भगवान श्रीरामचंद्रान हनुमंताक मुक्ती प्राप्त करून घेवचे खातीर 100 वयर 8 उपनिषद वाजू सांगिल्ले. हे 100 वयर 8 उपनिषदांपैकी आचार्य महापुरुषांनी स्वीकार केलेल्या 10 उपनिषदय सेरवतात. 4 वेदांकय प्रमुख जावन अशे एक उपवेद आसाची. ही उपवेद खंयची म्हळ्यार आयुर्वेद, धनुर्वेद, गंधर्ववेद आणि अर्थवेद. येदोळ तनक प्रमुख श्रुती ग्रंथ पळयली. स्मृती ग्रंथ खंयची म्हणून पळया. आमगेल्या देशांत वर्ण आनी आश्रम धर्म आचरणेर आसतना खंयचे वर्णाच्यांनी खंयचे आश्रमाच्यांनी कसो धर्म आचरण करता म्हणून स्मृती ग्रंथांत विवर जावन आसा. श्रुती ग्रंथ अपौरुषेय जाल्ले निमित्त वेदा वयरी कालाचो कसलो प्रभाव पडना. जाल्यार स्मृती ग्रंथ कालाक अनुसार जावन बदलावण जातात. ह्या स्मृती ग्रंथांक आधार वेदूची. प्रमुख जावन अशे स्मृती खंयचे म्हळ्यार मनुस्मृती, यज्ञवल्क्य स्मृती, नारद स्मृती आणि पराशर स्मृती. ही 4 स्मृती ग्रंथ न्हय अशी विंगड स्मृती ग्रंथय आसाची. स्मृती ग्रंथानंतर प्रमुख जावन अशे ग्रंथ खंयचे म्हळ्यार इतिहास ग्रंथ. प्रमुख जावन अशे इतिहास ग्रंथ खंयचे म्हळ्यार रामायण, योग वाशिष्ठ्य आणि महाभारत. इतिहास ग्रंथांत कसो इतिहास सांगला त्या इतिहास हे कल्पांतू जाल्लेले. रामायण जावन सुमार 1.5 कोटी वर्स जाल्ली ती. महाभारत जावन 5100 आणि चिल्लर वर्स जाल्ली ती. श्रीमद भगवद्गीता महाभारताचे अंग. वेदाचे सार उपनिषद. उपनिषद सार श्रीमद भगवद्गीता. इतिहासावरीची पुराणय प्रमुख ग्रंथ. महर्षी वेदव्यास देवानी रचन केलेली 8 पुराण आसाची. ही खंयची म्हळ्यार मत्स्य, कूर्म, वराह, वामन, शिव, विष्णू, स्कंद, नारद, मार्कंडेय, गरुड, लिंग, अग्नी, पद्म, ब्रह्म, ब्रह्मांड, ब्रह्मवैवर्त, श्रीमद भागवतम आणि भविष्य पुराण. हे 8 पुराणांपैकी आत्ता अत्यंत प्रचलित जावन अशें पुराण खंयचे म्हळ्यार श्रीमद भागवतम. खंयचे अध्यात्म चॅनल्स पळयल्यार श्रीमद भागवत पुराणाचे प्रवचन येतात. वेद सामान्य मनशाक अर्थ करून घेवचे साध्य ना. वेद सामान्य मनशाकय अर्थ करून दिवचे खातीर पुराण ग्रंथांची रचण जाल्या. पुराणानंतर येवचे प्रमुख ग्रंथ म्हळ्यार आगम ग्रंथ. आगम ग्रंथ 3 प्रकारचे आसाची: वैष्णव, शैव आणि शाक्त. आमगेल्या वैदिक सनातन धर्मांत प्रसिद्ध जावन अशी दर्शनशास्त्र आसाची. ही खंयची म्हळ्यार
गौतम महर्षींनी रचन केलेलें न्यायदर्शन, कणाद महर्षींनी रचन केलेलें वैशेषिक दर्शन, कपिल महर्षींनी रचन केलेलें सांख्यदर्शन, पतंजली महर्षींनी रचन केलेलें योगदर्शन, जैमिनी महर्षींनी रचन केलेलें पूर्वमीमांस, महर्षी वेदव्यास देवानी रचन केलेलें उत्तरमीमांस. उत्तरमीमांसाक वेदांत दर्शन म्हणून सांगता ती, ब्रह्मसूत्र म्हणून सांगता ती. दोन्ही भक्तीक संबंध पडलेले ग्रंथ आसाची. ती खंयची म्हळ्यार नारद भक्तिसूत्र आनी शांडिल्य भक्तिसूत्र. ही ग्रंथ न्हय अशी आचार्यांनी, महापुरुषांनी आनी व्हड संतांनी रचन केलेली अध्यात्मा संबंध पडलेली 100 गटल्यान स्मृती ग्रंथ आसाची. 2000 वर्स आर्ता विंगड आचार्यांनी विंगड वाद प्रतिपादन केल्या ती. आदिगुरू श्री शंकराचार्यांनी अद्वैतवाद, श्री रामानुजाचार्यांनी विशिष्टाद्वैतवाद, श्री माधवाचार्यांनी द्वैतवाद, श्री निंबार्काचार्यांनी द्वैताद्वैतवाद, श्री वल्लभाचार्यांनी शुद्ध अद्वैतवाद आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी अचिंत्य भेदाभेदवाद प्रतिपादन केला. पुराय आचार्यांनी प्रतिपादन केलेले तांगेल वादाक मूल आधार 3 ग्रंथ. ही ग्रंथ खंयची म्हळ्यार उपनिषद, श्रीमद भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र. प्रत्येक आचार्यांनी प्रतिपादन केलेले वाद विंगडच. ह्या विंगड वादांक आधार जावन अशे प्रमुख ग्रंथ खंयचे म्हळ्यार ब्रह्मसूत्र. प्रत्येक आचार्यांनी विंगड ग्रंथ प्रकट केले ती, म्हळ्यार रचन केले ती. प्रत्येक आचार्याले परंपरेंत आयिल्ले मुखावेले आचार्यांनी विंगड ग्रंथ रचन केले ती. प्राचीन श्रुती ग्रंथ, मध्यकालीन ग्रंथ आणि 2000 वर्स आर्ता रचन जाल्ले ग्रंथ पुराय ओट्टू केल्यार आमगेल वैदिक धर्मांतू व्हड ज्ञान भंडार आसा. ह्या प्रस्तुतीक हांगा विराम दितस. श्री विद्याभूषण हांणी सांगिल्ली श्री बन्नंजे गोविंदाचार्य हांणी रचन केलेली भजन आयकायात. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण. ಉಡುಪಿಯ ಕಂಡೀರ ಉಡುಪಿಯ ಕೃಷ್ಣನ ಕಂಡೀರ ಉಡುಪಿಯ ಕಂಡೀರ ಉಡುಪಿಯ ಕೃಷ್ಣನ ಕಂಡೀರ ಕೃಷ್ಣನ ಕಂಡೀರ ಕೃಷ್ಣನ ಕಂಡೀರ ಕೃಷ್ಣನ ಉಡುಪಿಯ ಕಂಡೀರ ಉಡುಪಿಯ ಕಂಡೀರ ಉಡುಪಿಯ ಕೃಷ್ಣನ ಕಂಡೀರ ಜಗದೊಡೆಯ ಬಂದ ಉಡುಪಿಯಲಿನಿಂದ ಪಡುಗಡಲ ದಾರಿಯಿಂದ ಜಗದೊಡೆಯ ಬಂದ ಉಡುಪಿಯಲಿನಿಂದ ಪಡುಗಡಲ ದಾರಿಯಿಂದ ಮಿಗಿಲುಂಟೆ ಚಂದ ಕಣ್ಗಳಾನಂದ ಆನಂದ ಕಂದನಿಂದ ದ್ವಾರಕೆಯ ವಾಸ ಓ ಹೃಷಿಕೇಶ ಸಾಕೆನಿಸಿತೇನೋ ಈಶಾ ವಾರಿಯಲಿ ಬಂದೆ ದಾರಿಯಲಿ ನಿಂದೆ ನೀ ದಾಟಿ ದೇಶ ದೇಶ ಉಡುಪಿಯ ಕಂಡೀರ ಉಡುಪಿಯ ಕೃಷ್ಣನ ಕಂಡೀರ ಉಡುಪಿಯ ಕಂಡೀರ ಉಡುಪಿಯ ಕೃಷ್ಣನ
ಕಂಡೀರ. ಕಡಕೋಲು ಕೈಯ ಕಡು ನೀಲಿ ಮೈಯ ಈ ಬಾಲರೂಪ ಕಂಡು, ಕಡಗೋಲು ಕೈಯ ಕಡು ನೀಲಿ ಮೈಯ ಈ ಬಾಲರೂಪ ಕಂಡು, ತೊಡಮಡದ ಶಿರವೋ ಜೋಡಿಸದ ಕರವೋ ಬರಿ ಹುಲ್ಲು ಮಣ್ಣು ಜುಂಡು, ಆ ಮುಗುಳು ನಗೆಗೆ ಆ ನಿಂತ ಬಗೆಗೆ ಮರುಳಾದಳಂತೆ ಗೋಪಿ, ಶ್ರೀಮಧ್ವಗೊಲಿದ ಕೃಷ್ಣನನೆ ಗೆಲಿದ ಬೆಗಳದ ನಾಡು ಉಡುಪಿ. ಉಡುಪಿಯ ಕಂಡೀರ, ಉಡುಪಿಯ ಕೃಷ್ಣನ ಕಂಡೀರ, ಉಡುಪಿಯ ಕಂಡೀರ, ಉಡುಪಿಯ ಕೃಷ್ಣನ ಕಂಡೀರ. ಪಡುಗಡಲ ತೀರದಿಂದೆದ್ದು ಬಾರ ಕಡೆಗೋಲು ಹಕ್ಕ ಹಿಡಿದು, ಪಡುಗಡಲ ತೀರದಿಂದೆದ್ದು ಬಾರ ಕಡೆಗೋಲು ಹಕ್ಕ ಹಿಡಿದು, ಬಿಡುಗಡೆಯ ದಾರಿ ಭಕ್ತರಿಗೆ ತೋರಿ ನಮ್ಮೆದೆಯ ಬೆಣ್ಣೆ ಕಡಿದು, ಆನಂದ ತೀರ್ಥರಿ ಕರೆಗೆ ಪಾರ್ಥ ಸಾರಥಿಯು ಕರಗಿ ಬಂದು, ತಾನಿಂದ ಕಲ್ಲಿನೊಳಗಿಂದ ಇಲ್ಲಿ ವೈಕುಂಠವನ್ನೇ ತಂದು. ಉಡುಪಿಯ ಕಂಡೀರ, ಉಡುಪಿಯ ಕೃಷ್ಣನ ಕಂಡೀರ, ಕೃಷ್ಣನ ಕಂಡೀರ, ಕೃಷ್ಣನ ಕಂಡೀರ, ಕೃಷ್ಣನ ಉಡುಪಿಯ ಕಂಡೀರ, ಉಡುಪಿಯ ಕಂಡೀರ, ಉಡುಪಿಯ ಕೃಷ್ಣನ ಕಂಡೀರ, ಉಡುಪಿಯ ಕೃಷ್ಣನ